शोक सनकादिकी उभारिला बाहो परीक्षितेला हो दिसा साता उठा उठी करे स्मरणाचा धावा उठा उठी करे स्मरणाचा धावा गर्वत देवा नाही धीर त्वरा झाली गरुडा टाकीले मागे त्वरा झाली गरुडा टाकीले मागे द्रौपदीच्या लागे नारायणी उठा उठी करी स्मरणाचा धावा उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्मद देवा नाही धीर माझा सारा थोडं पाहिजे तुका म्हणे करी बहुच किंवा बहुत तातडी कुठं कुठं बहुत आहे बहुत तुका म्हणे करी बहुच तातडी प्रेमाची आवडी लोभापूर उठा उठी करी स्मरणाचा धावा उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू सुकसनकादिकी उभारिला बाहो परीक्षितीला हो दिसा साता उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनुहरि समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणिं मंडनं मंडनानि तरुण तुलसीमाला कंदरं कुंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजो मारुततुल्य वेगं जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवान्नर्युत्थ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलंकापुरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्त्रिप्रदेश विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिभजे ज्ञानदेवं नमो सद्गुरुतकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेशाचे करिता स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ए जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता धर्माय धर्मेश्वराय धर्मपते धर्म संभवाय गोविंदाय वयं नमः निवंत प्रविश्यमाम वाच्य विमां प्रसुप्तां संजीवयत्य किलशरध्वसुना अन्यंशहस्त श्रवणत्वगादिं प्राणां नमो पुरुषाय तुभ्यं विठ्ठल
कशनकादिकी उभारिला बाहू परीक्षितेला हो दिसा साता उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पुण्य पावन क्षेत्र लातूर नगरी मधील ही सुंश नगर आणि या दशमीच्या आणि पूर्वसंध्येला एकादशीच्या पूर्वसंध्येला दशमीच्या रात्री ही पर्वणी आपल्या जीवनामध्ये भगवत चिंतनासाठी ईश्वरानं नियोजन करून दिले एवढ्या सगळ्यांच्या। कारण हे आपल्या स्वतःचं कर्तृत्व नाही, हे सहज परमात्मा आपल्या जीवनामध्ये योग आणून देत असतो। आणि म्हणून चिंतने सरेतो धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे सर्व मंगल काळामध्ये अत्यंत मंगल काळ म्हणजे भगवंताच्या चिंतनात गेलेला। म्हणून निर्देश करतात की बाबा काळ सारावा चिंतन, चिंतनामध्ये जो काळ जातो तो धन्य आहे। त्या काळामध्ये आपले सर्व इंद्रिय शाबूत असणं, स्मृती आणि अंतःकरण स्वस्थ असणं हे भगवंताच्या अंतःकरणात असलेल्या भगवंताचा हा प्रसाद असतो, ही कृपा असते, तो त्या जीवनामध्ये योग आणून देतो। आणि म्हणून आज ही पर्वणी आम्हाला सापडलेली आहे। या पवित्र अशा मंगलमय प्रसंगी होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ या पुण्य सत्रामध्ये आजचा हा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाच्या सेवेसाठी 5वा दिवस आणि या 5व्या दिवसाच्या संध्याकाळच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आणि इतिहासामधील या भागवत पुराणामधील बरेचसे काही प्रसंग आहेत, त्यापैकी 2 प्रसंगाचा उदाहरण दृष्टांत रूपाने देऊन तुम्हाला मला प्रेरणा देतात स्मरणाची। स्मरण करणं म्हणजे परमात्म्याला आठवून त्याला हाका मारणं आहे। जसं भूक लागलेला लेकरू आईला हाका मारत राहते, आई मला जेवाय दे, आई मी भुकेनं व्याकुळ झालेलो आहे, आई मला तहान लागलेली आहे। अशा प्रकारे सुद्धा तृषेनं त्रस्त होऊन जेव्हा बाल आईला हाक मारतात तेव्हा आई हातामध्ये सगळं काम टाकून बाळाच्या त्या अत्यंत करुणामय व्याकुळ अशा स्वराचा ध्वनी जेव्हा त्याच्या कानावर पडतो तेव्हा हातातलं सर्व काम सोडून तिचं अंतःकरण प्रेमानं भरून जातं, लोभाचा पूर येतो आणि ती धावत त्या लेकरापाशी येते आणि त्याला प्रेमाचा पाना पाजवते। तितक्या व्याकुळतेने भगवंताचे स्मरण करा। का तर दृष्टांत देतात 2 प्रकारचे। शुकाचार्यांचा जेव्हा राजा परीक्षितीला अत्यंतिक उद्वेग निर्माण झाला, काय झालं, मरणाची खबर त्याच्या कानावर पडली आणि ही खबर ऐकून जेव्हा अंतःकरण उदास झालं आणि काय कमाल आहे, राजा परीक्षिती म्हणतात की बाबा ते ब्रह्मशाप म्हणजे शाप नव्हे, ती मला मुरारी होऊन आलेला आहे मुक्त करण्यासाठी। कारण जेव्हा दृष्टी पॉझिटिव्ह होते, सकारात्मक दृष्टी निर्माण होते, तेव्हा आपल्याला वाईट काही दिसत नाही, विश्वदा अमृतासारखं दिसते। म्हणून आपली दृष्टी सकारात्मक होण्यासाठी अंतःकरण प्रसन्न लागते। चित्त जर प्रसन्न असेल तर विष सुद्धा गोड लागते आणि अप्रसन्नता असेल, दुःख असेल तर आपल्याला अमृत सुद्धा कडू लागतं, आपल्याला फुलं सुद्धा टोचतात, आपल्याला भरजरी अगदी रेशमी वस्त्र सुद्धा पोळतात अंगाला। आणि म्हणून प्रसन्नता हे अत्यंतिक जीवनाला स्थिर आणि स्वस्थ करणारी असल्यामुळं नेहमी आपल्या अंतःकरणाची प्रसन्नता आपण ज्या गोष्टीनं संगती असेल, बोलणं असेल, राहणं असेल, खाणं पिणं विहार असेल, सगळी आत्मप्रसन्नतेची असावा। कारण आत्मप्रसन्नता हा आत्म्याचा प्रसाद आहे, कृपा आहे। विठ्ठल बरेच वर्षांनी या ठिकाणी या घरामध्ये आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण म्हणायला हरकत नाही, कीर्तन केलं म्हणजेच हरिभक्तीपरायण होतो असं नाही। म्हणून श्री रमेश भाऊ आणि त्यांची अर्धांगिनी अनुसुयाताई पांचाळ या दाम्पत्याकडून आपल्या वडिलांच्या आवडता विषय परमार्थाचा आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ हे पुण्य
कर्म या ठिकाणी संपन्न होतं दरवर्षी. नाथबाबांनी याला प्रमाण दिलेलं आहे. नित्य नाम घोष जयाची मंदिरे तेच काशीपुरी तीर्थक्षेत्र. अखंड ज्या घरामध्ये नाम साधना चालते त्या घरामधलं ते क्षेत्र म्हणजे प्रत्यक्ष काशीपुरी आहे. त्या ठिकाणी तीर्थस्वरूप अशा त्या या ग्रहाला आणि याच्यातले परमाणू अतिशय आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन या ठिकाणी आलेला प्रत्येक मनुष्य आनंदी प्रसन्न होत असतो. आणि म्हणून नित्य नाम घोष जयाची मंदिरे त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. बाकीच्या तीर्थक्षेत्राला नाश आहे पण अविनाश असा परमात्मा त्या अणुमध्ये असल्यामुळं तो अविनाशी इथं असल्यानंतर त्याला नाश नाही. आणि म्हणून चतुर्भुज नरभुवनी ठेले इथं प्रत्यक्ष मनुष्य त्या परम अशा उच्च आनंदाला प्राप्त होतो. आणि म्हणून वसवावे घर देवे बरे निरंतर संग आसनी शयनी घडे गमनी भोजनी. आपल्या घरामध्ये नित्य नाम साधना असावी. घराला घरपण घरपण काय देवळाचं रूपांतर होते. देव तिथं नांदतो. या सुखा कारणे देव बिडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला धन्य धन्य ते वैष्णव सदन. त्या सदनाला त्या घराला धन्यता दिलेली आहे. ईश्वर सगळीकडेच आहे पण प्रत्यक्ष प्रगट झाला आणि तिथं आपल्याला त्याचे परमाणू आपल्या सकारात्मक ऊर्जा देऊ लागली समजावं. आपल्याला ईश्वराचं अधिष्ठान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि निर्माण होण्यासाठी महाराज फक्त भगवंताचं स्मरण त्याची आठवण त्याचं पूजन आदी आदी सर्व क्रिया सहज होणाऱ्या आणि साधू संतांना तुम्हाला आम्हाला सांगितलं. त्या अनुषंगाने काही अविश्वासी समाजामध्ये काही वर्ग आहेत अर्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. त्याच्यामध्ये जिज्ञासू पासून खाली असलेला जो वर्ग आहे कामापुरताच ईश्वराची भक्ती करत असतो. तोही भक्तच आहे परंतु वास्तविक आपल्या नाशवान अशा संसाराच्या प्राप्तीसाठी वस्तू व्यक्ती परिस्थिती अनुकूल होण्यासाठी मनुष्य देवाकडे जात असतो. ही शुद्रता आहे सर्वसामान्य अवस्था आहे. का हो आपण कुठलीही कामना धरून आम्ही काम केलं कोणतंही सत्कर्म असो कितीही चांगलं असो त्याला शास्त्राचं कितीही प्रमाण असेल तरी सुद्धा ते कर्म सकाम असल्यामुळं ते ब्रह्मदेवापर्यंत त्या पदापर्यंत घेऊन जात. 100 यज्ञ जर केले यथार्थ शास्त्र विहित नियमाप्रमाणे तर मनुष्य स्वर्गामध्ये इंद्र होतो. इंद्रपदाच्या आणि त्या आसनावर आरूढ होतो पुण्याच्या सामर्थ्याने. पण इंद्रपदाच्या आसनावर जातो फक्त कामना धरून. या जगामध्ये असलेल्या भोगापेक्षा श्रेष्ठ भोग असलेलं स्वर्ग नाम त्या ठिकाणी इंद्रपद त्याला प्राप्त होतं. आणि तिथं गेल्यानंतर काय फक्त भोग मिळतो. जी कामना धरून तिथं गेला आणि प्रत्येक क्षणागणी केलेल्या पुण्याचा क्षय होतो. आणि पुण्य संपल्यानंतर मनुष्य पुन्हा पूर्व अवस्थेमध्ये आणि येतो आणि पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकतो. त्याही पेक्षा अधिक ब्राह्मण कुळामध्ये 100 जन्म घेऊन यथार्थपणे ब्रह्मकर्म केल्यानंतर तो ब्रह्मदेवाच्या पदावर जाऊन आलो. हो आणि तेव्हा ब्रह्मदेव जरी झाला तरी सुद्धा ब्रह्मपदावर आरूढ झाल्यानंतर तिथंही ज्या दिवसापासून बसला त्या दिवसापासून केलेल्या कर्माचं पुण्य क्षय होत जातो आणि शेवटी तिथून सुद्धा खाली यावं लागतं. अब्रह्मभुवनानंदोका पुनरावर्तन खाली येतात फक्त मामेती माझ्यापर्यंत आले ते न पुनर्जन्म विद्यते. मला प्राप्त झालेले पुन्हा या जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकत नाही. आणि म्हणून माझ्याकडे येण्यासाठी अंतःकरणाची निष्कामता लागते. विठ्ठल विठ्ठल साधू संतांनी जे काही ग्रंथ केले भगवद्गीता निष्काम चित्त असलेल्या
आणि चांगल्या मनाच्या, चांगल्या बुद्धीच्या आणि कुणाचीही निंदा नालस्ती न करता केवळ जगाला ब्रह्मस्वरूपात पाहणाऱ्या अर्जुनाला सांगितले का? अरे आईला सांगितलं नाही, जे बापाला सांगितलं नाही, सख्या भावाला सांगितलं नाही, अरे पोटच्या पोरांना सांगितलं नाही, पत्नीला सांगितलं नाही. इतकी जवळता आहे का अर्जुनाची? जेन सांगेची माता देवकीसी, जेन सांगेची पितया वसुदेवासी, जेन सांगेची बळीभद्राची, बंधू बळीभद्राची, ते गुही अर्जुनेशी बोलता झाला. एवढं जवळीकता, एवढं जवळचं नातं कशामुळं? अहो ज्ञानोबाराय लिहितात, तो अर्जुन कसा होता? तो अतिशय शुद्ध मनाचा, सुमनू चांगल्या मनाचा, शुद्धमती, अनिंदपू अनन्य गती, म्हणून गौप्य हे तया प्रती चाळवावे सुखी. सांगतात बाबा असा जर कोणी असेल तर त्याच्यावर विश्वास टाकायला हरकत नाही. आणि म्हणून अर्जुन असा होताच होता, परंतु नेहमी तो आपल्या स्वतःची परीक्षा करायचा, स्वतःकडे पाहत असे. त्यानं सर्व काही पहिल्या अभिषाद योग म्हणजे पहिल्या अध्यामध्ये बोलून टाकलं, महाराज युद्ध जर केलं तर मी या लोकांना सगळ्यांना मारेन, पाप होईल, त्या सगळ्या यांच्या पत्न्या विधवा होतील, एवढा पाप क्षय झाल्यानंतर पाप निर्माण होईल, सर्व वर्णसंकर होतील, आणि याचा परिणाम देवा तू मला जे प्राप्त झालास तू माझ्यापासून दूर जाशील, म्हणून माझं मन घेते. पण पाप पुण्याचा मनुष्याला निर्णय करता येत नसतो, हे तिथं सांगितलं. आणि म्हणून एवढे माणसं मारले, गुरुला मारलं, आजोबाला मारलं, सगळ्या नातेवाईकांच्या माणसाला मारलं, तर पाप नाही का होणार? होणारच. कोणती माणसाची बुद्धी आहे की जी असं हे याला पाप नाही म्हणू शकेल? परंतु देव आहेत ते. यथार्थ तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी अर्जुन निमित्त आहे. नर नारायण हे प्रत्यक्ष एकच आहेत, फक्त दोन होऊन जगाला नाटक दाखवतात, आणि वास्तविक ते सत्य प्रगट करण्यासाठी त्यांची ही लीला आहे. अर्जुन असा आहे, परंतु देव जेव्हा काहीच त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शांत बसतात, तेव्हा तो अर्जुन विचार करतो, मी एवढं सगळं खरं बोललो, शास्त्राला धरून बोललो, देव कुठलाही शब्द उच्चार करत नाहीत, नकोही म्हणत नाहीत आणि करही म्हणत नाहीत. याचा अर्थ काय? माझं काहीतरी चुकतं आहे का? तेव्हा शहाणी माणसं बोलत नाहीत, तेव्हा त्याचा अर्थ काहीतरी गूढ असतो. आणि म्हणून नेहमी बुद्धिमान माणूस आपल्या जीवनाकडे पाहतो, दुसऱ्याकडे पाहतो. आणि म्हणून अर्जुन आपल्या स्वतःकडे पाहू लागला. यांना पाहिल्यानंतर दृष्टीतून माझ्या अंतःकरणात मोह गेलेला आहे या लोकांबद्दल, आणि म्हणून माझं चित्त कसं झालं? मोहानं कंपित झालं. हो, थरथर कापत आहे, मला निर्णय करणं शक्य नाही. आणि म्हणून तो स्वतःकडे बघितल्यानंतर आपली अवस्था कळाली आणि तो बोलू लागला, कार्पण्य दोषा उपहत स्वभावा प्रेच्छामि त्वं धर्म सम्मूढचेता. अरे कार्यता रूपी दोष शांत करण मेरा युक्त हुआ है भगवान, मैं निर्णय नहीं कर सकता, तुम्ही सांगा जे श्रेयस्कर आहे माझ्या धर्मासाठी, माझ्या जीवनाचे कल्याण करणारं जे आहे ती वस्तू तुम्ही सांगा. आणि तेव्हा अर्जुनाला पूर्णपणे अर्जुन समर्पित झालाय. शिष्यस्तेहम स्वाधिमाम त्वाम प्रपन्न, मी शरण आलोय देवा, आता माझं चांगलं वाईट तुझ्या हातात आहे, कारण तू गुरु बंधू पिता माता सगळं तू आहेस. आणि आपदीमध्ये आतापर्यंत अनेक संकट आले, लाक्षाग्रहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, अहो कितीतरी सांगावे, सगळ्या संकटातून तुम्हीच वाचवलंय. आणि आता मात्र फार मोठं धर्म संकट, मी युद्ध करावं की इथून सोडून पळून जावं हे मला काहीच कळत नाही. आणि म्हणून मला या क्षणी तुझ्या शिवाय दुसरा कोणीही दिसत नाही. आणि म्हणून तुझं बिन कोणा शरण जाऊ नारायणा विठाला 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 विठाला. हात जोडलेला एक शरणांगती प्राप्त करली. म्हणून नेहमी जेव्हा द्विधा परिस्थिती येते, कोणीतरी आपला विश्वास तिथं असला पाहिजे, अंतःकरण आपलं, आपण आपला स्वतःचं सिंहावलोकन केलं पाहिजे, आपल्या बुद्धीच्या प्रकाशामध्ये आपले गुणदोष आपण त्याची समीक्षा केली पाहिजे. ही सवय, त्याचं नाव आहे तप. कारण ते भगवान स्वतः श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात,
स्वाध्यायम तप उच्यते. सगळ्यात उत्तम तप काय आहे तर स्वतःच्या जीवनाचा अध्ययन करणे. माझं चुकलंय का, मी करतोय ते बरोबर आहे का याचे समीक्षा परीक्षण सिंहावलोकन करणं हे साधकाचं परम कर्तव्य आहे. या ठिकाणी आपल्याला त्याचा निर्देश प्राप्त होतो. आणि म्हणून अर्जुनाला यथार्थपणे सर्व भक्ती योग, ज्ञान योग आणि कर्मयोगाचा उपदेश भगवंताकडून प्राप्त झाला, जो की आज तगाया समुंद या मानव जातीला आजही मार्गदर्शक आहे. एकही शब्द कधीही परिवर्तन होत नाही. म्हणून देव बोलले, याचा अर्थ देव हा कालातीत आहे, त्याला आदी नाही आणि अंतही नाही. आणि म्हणून त्याची दृष्टी एवढी विस्तारलेली आहे, विस्तृतलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं बोलणं ही त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि म्हणून का देव त्रिकालाबाधित आहे म्हणून तुकोबर आहे त्यांना 3 वेळेस म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 3 वेळेस म्हणण्याचं कारणच एवढं आहे, भूतकाळात बी सत्यच होतस, वर्तमानात हे सत्य आहे आणि कितीही भविष्य आला तरी त्याचा तशाला तसाच. म्हणून त्याची वाणी यथार्थ आहे आणि ती मानव जातीला यथार्थ अशा ज्ञानाला प्राप्त करून देण्यासाठी मार्गदर्शक आहे. विठ्ठला विठ्ठला सत्कर्माचं, भजनाचं, साधनेचं, कथा श्रवणाचं आदी सर्व परमार्थिक एवढ्या साधना आहेत. त्याचं जर आम्हाला फळ हवा असेल तर अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची कामना ठेवू नये. हे यथार्थ आहे, साधू संत वरून सांगतात. कारण कामना जर धरली ना तर ती फळ देऊन मुक्त होते. कर्म कितीही करा, आताच बोलून झालंय, फार झालं तर काय स्वर्ग मिळेल, ब्रह्मपद मिळेल. पण तुकोबाराय म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिरा ते चित्त झनी का हो तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म नाशिवंत समचरण दृष्टी विठीवरी साधली तेथे माझी हरी अनेक नलगे माईक पदा. जेवढी माईक आहेत, कारण संपूर्ण जगत जेवढे आकार आहेत तेवढे माईक आहे, मायाचे कार्य आहे. आणि मला माहित आहे काय ते फक्त दिसतात, वास्तविक या आहेच नाही. याला काळाचा आधार आहे, काळ संपला ते सत्य संपला असा. आणि तू सत्य आहेस का, तू सम आहेस, कधी वाढत नाहीस आणि कमीही होत नाहीस, असा तू सम आहेस. तुझे चरण सम आहे, तुझं नाम सम आहे, तुझं जीवन सम आहे, कारण तू सम आहे. म्हणून समत्व योग उच्यते. सम अशा अवस्थेला प्राप्त झालेले आणि तुकोबाराय सांगतात या जगातली सगळी पद आम्ही पाहून पाहिली. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे जे जाईल रया. अरे जसं स्वप्न आहे, जाग झालं की स्वप्नाची कोणतीच वस्तू खरी असते, तसं संबंध जग हे काय आहे, एक भ्रम आहे, एक स्वप्न आहे. पण आम्हाला वाटतं हे खरं आहे. खरं आहे का, स्वप्नात आहेत. माणसाला स्वप्नामध्येच स्वप्न पडत असताना स्वप्न खोटं कसं वाटतं. ज्ञानोबाराय लिहितात ना, स्वप्ना माझी असेचे तो स्वप्नीची साच अपते मग चिवनिया पाहिजे तो काहीच नाही.
जोपर्यंत मध्ये स्वप्न पडतंय तोपर्यंत स्वप्नातलं सगळंच खरं असते का? तिथं कोणी खोटं आहे म्हणून सांगणारच नसते ना. सगळेच स्वप्न पाहत असतात. परंतु जे जागे झालेत कोण? साधू संत, ते तुम्हाला आम्हाला सांगतात बाबा स्वप्न आहे रे हे. का? या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी. संपूर्ण जगत जे झोपलेलं आहे ना, ज्यांची झोप चालू असते तिथे संयमी, ज्यांनी इंद्रियांचं संयमन केलं आणि ज्या आत्मजागृतीला प्राप्त झाले ते माणसं जागे असतात. आणि जिथं संपूर्ण जगत जागा झालेलं आहे तिथं मात्र हे झोपलेले आहेत, कारण ते स्वप्न पाहत नाहीत. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. नित्य आनंदाची अखंड आणि तदाकार होऊन वृत्ती असल्यामुळे त्यांना स्वप्न ही कधीच त्यांच्या जीवनामध्ये पडत नाही. ते वास्तविक पाहतात आणि अशी वास्तविक पाहणारे तुकोबर आहे. तुम्हाला आम्हाला सांगतात बाबा जागे होऊन त्या भगवंताचं नाम साधना करा. अहो त्याची आळवणी करा. का हो? कारण त्याला आठवल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. सांगतो तुम्हासी भजारे विठला, देवाला भजणे म्हणजे जुळून राहणे, शरीराने नाही तर आपल्या अंतःकरण वृत्तीने. कुठेही असा, जिथं असाल तिथं, जे संसार करत असाल, कुठं काम करत असाल, घरात झाडून पोषा करणाऱ्या माता माऊली आहेत. झाडून काढत असताना विचार करत जावं, ही भूमी आहे, या ठिकाणी सगळी माझे देवाचे रूपडे येतात, कारण अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याशी. ही दृष्टी साधू संताची आहे. ते सांगतात म्हणून तरी विश्वास ठेवत जावं. आपण नेहमी संशय घेतो, कारण आपली बुद्धी आणि मन आपल्याला धोका देत असते, पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, कारण बुद्धीला मर्यादा असते, बुद्धीला काही कळत नाही. जशा प्रकारचा संस्कार आहे तसंच ती तर्क विचार करीत राहत, मन हे तसंच करीत राहतं. आणि हे दोन शत्रू जवळ आहेत, त्याचेच रूपांतर अहंकार आणि चित्तामध्ये आहे. एकाच वस्तूला नाव आहेत, परंतु हेच आपल्याला धोके देतात. आणि म्हणून सांगितलं, म्हणून मार्ग गेला तो तेथे चुकला. त्याला जतन करा, थांबवा. का? गती यादो गती मनाची एक गती. अहो मनाची संगत केली आणि मनाला जर समजा शिस्त लावली आणि संयमन केलं तर मनच तुमचा बंधू आहे, नाहीतर मनच तुम्हाला शत्रू सारखं वर्तन करतो. का? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मन उतरी भव सिंधू, मन करी बंधू 84चा. ते मनच आहे 84 लक्ष योनीमध्ये घालणार आहे. आणि मनच आहे. मन जेव्हा साह्य झालं, मन जेव्हा अनुकूल झालं, मनाशी संवाद करा. साधू संतांनी केलेला आहे. मनाला समजावत राहा. फार समजायची जरी तुम्हाला एखादी सवय लागली असेल लोकांना समजावण्यापेक्षा मनाला समजवा. तुकोबाराय म्हणतात, मी ते समजवायचो. फलकट तो संसार येथे सार भगवंत, ऐसे जागवी तो मना, 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 ऐसे
असताना काय केलं पाहिजे? पहिल्याला मनाला आपल्या जागं केलं पाहिजे. ते साधू संत सांगतात, ज्ञानोबा सुद्धा आपल्या बुद्धीलाच बोलतात, सुख झाले हो साजनी म्हणून. परमार्थात मी परमार्थ करत असताना, जीवनात जीवन जगत असताना भगवंताचं नाम साधना केली, ज्ञानाची साधना केली, शास्त्राने देवाबद्दल काय सांगितलं याचं श्रवण केलं, आणि तेव्हा सुख झाले हो साजनी असं बुद्धीला सांगितलं. आणि म्हणून धावू नको, पळू नको, विनाकारण तर्क कुतर्क करीत बसू नको असं बुद्धीला बोलले. तुकोबाराय मनाला बोलले. आणि तुका म्हणे, होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. मन ऐकत नाही आणि वाद घालून घालून मनानं आमच्यावर कृपा केली. म्हणून राजा एक देहपुरी असे नांद तू त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा, म्हणून आलो या देशात. अशा पद्धतीनं मन जेव्हा अनुकूल होईल तेव्हा थोडाच आहे. परम अर्थ काय आहे? परम अर्थ जीवनाचा कळायला पाहिजे की जीवन प्रत्येक वस्तूचा अर्थ तेव्हा लागतो जेव्हा आपला स्वतःचा अर्थ लागतो. कोणता अर्थ आहे? मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अहो जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही तोवर कितीही बुद्धी लावून जगातलं काही बोलत बसलं तर काही उपयोग नाही. ती बरळत अनंत वाचाळ असं होते. आणि बोलतात, बोलायचं स्वातंत्र्य दिले म्हणून काही बोलावं का? आणि ती जर स्वातंत्र्य घेत जाईच वाटत पुन्हा नुसते इशारे करावं लागतात, विठ्ठला विठ्ठला. म्हणून जोपर्यंत बोलण्याचं सामर्थ्य आहे तोपर्यंत भगवंताची आळवणी करा. अहो ज्या लोकांनी अशी आळवणी केली, तुम्हाला आम्हाला तर आयुष्य किती आहे माहिती नाही, कुणाला जास्तही असेल, परंतु खरं सांगावं फक्त 7च दिवस राहिले होते. ते ग्रंथ चालू आहे ज्यांच्यासाठी सांगितला. जसं गीतेमध्ये अर्जुन हा मुख्य श्रोता आहे, तसं श्रीमद भागवत महापुराणाचा श्रोता राजा परीक्षिती आहे. त्याचं कारणही तुम्हाला माहिती आहे का? संत सज्जनाचा अवमान केला. कशामुळे केला? कली त्या सोन्यामध्ये होता, सोन्याचा मुकुट डोक्यावर घातला. माणसं कसे फसतात, आणि फार तर्क कुतर्क, आणि सज्जन सरळ माणूस लगेच फसतो, आणि डाव घालणारी माणसं लगेच. पण फसणं हा गुन्हा नाही, फसवणं हा गुन्हा आहे. भले तुम्ही गुन्हा करा, फसा बरं, फसत जा, कुणाला फसवत जाऊ नका. आणि नेहमी इथले उभं राहिलेल्या माणसानं नाही हसविणं झालं तर नाही हसवावं, पण फसवत नाही पुन्हा कुणाला काही बोलू. आणि खरं आहे महाराज राजा परीक्षितीनं कलीचा प्रभाव आहे. कलीनं राहण्यासाठी काही ठिकाणं मागितले, 4 सांगितले. चोरी, व्यभिचार, मद्यपान आणि डाव, ज्याला काय म्हणतो मटका, अशा ठिकाणी राहतो. पण आता इकडे संख्या कमी आहे म्हणून फार हुशार कली होतं, कारण त्याचाच काळ काला आहे तस्मिन महा. म्हणला एवढी जागा काही कप मला म्हणून नाही राजा, आम्हाला थोडीशी आणखीन एखादी जागा द्या. तेव्हा सांगितलं सोनं. सोनं तर सगळ्याच्या आकर्षणाचा भाग आहे, आणि स्वतः राजा असल्यामुळे राजानं मुकुट घातलेला होता. सांगतात त्याला कारण जरासंधाचा होता वगैरे, परंतु त्या सोन्यामध्ये तो प्रवेश केला. म्हणला पहिल्यांदा इथलंच हेड ऑफ द डिपार्टमेंट फिरवून टाकलं. पहिल्यांदा काम केलं, डोकं फिरलं महाराज राजा परीक्षितीनं. त्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये मृत सरप टाकला, त्याच्या मुलापुढे शाप मिळाला. घरी आल्यानंतर डोक्याचा मुकुट काढून ठेवल्याबरोबर डोकं ठिकाण्यावर आलं. कारण अहंकार जेव्हापर्यंत डोक्यावर चढतो त्यावेळेस माणसाला कळत नाही आपण काय करतो, परंतु जेव्हा शांत होतो तेव्हा लक्षात येते किती नुकसान झालं. ते आम्ही ऐकत असतो बघा, क्रोधाने मोठं जे वादळ सुटलं ना, ते शांत झाल्यानंतर सांगते किती नुकसान झाले. तसं क्रोधामध्ये घेतलेला निर्णय कधीही पश्चातापाला माणसाला कारण ठरतो. आणि म्हणून तेव्हा राजा परीक्षितीला पश्चाताप झाला. जन्मेजयाला गादीवर बसवलेला आहे आणि स्वतः गंगेच्या तटावर जाऊन बसले. 7 दिवसात मरायचं ना काय मग या जगामध्ये आपला रस. आणि साधू संत गोळा झाले, कारण तो धर्मात्मा राजा होता. पांडवाच्या कुळाची आणि सेवा करण्याचं आणि योग भगवान श्रीकृष्णाला म्हणजे जगाच्या मालकानं या कुळाचं संरक्षण केलं. या कुळामध्ये कुलदीपक म्हणून राजा परीक्षिती जन्माला आला. आणि कधीतरी मनुष्य जीवन आहे चूक होत असते,
परंतु संत श्रद्धे नेहमी माफ करीत असतं. म्हणून सगळ्या लोकांना ही वार्ता कळाली. सगळे गोळा झाले जिथे राजा बसला होता तिथं. आणि सगळी साधू संत मंडळी गोळा झाल्यानंतर राजा परीक्षित उठून हात जोडून सगळ्यांना विनंती करू लागला, माझं कल्याण होईल असं कोणीतरी उपाय सांगा. 7च दिवस राहिलेत माझ्या जीवनामध्ये. पण मरणासन्न अवस्थेमध्ये आलेला म्हणजे मृत्यूच्या तोंडात पडलेला मनुष्य त्यानं कोणतं कर्म केलं पाहिजे की ज्या 7 दिवसामध्ये त्याच्या जीवनाचं कल्याण होईल असा प्रश्न पडतो. आणि त्या उत्तरार्थ बरेच लोक म्हणतात आता आपण आपल्याला ठाऊक नाही, बरेच दिवस झालं पूजा पाठ करतो, रोज हरिपाठ करतो, काकडा करतो, मलाही माहिती नाही नेमकं काय करावं लागतं. आणि म्हणून सगळे विचारात पडतात. तेवढ्यामध्ये कसं आहे, अंतःकरणाची अवस्था देवाला कळते, संताला कळते. नेहमी सांगितलं जातं आंबा पिकतो फक्त जागच्या जागेवर, पण पोपटाच्या घरी कधीच निमंत्रण पत्रिका जात नसते. गुळ नेऊन ठेवला, अडचणीत ठेवा, डब्यात ठेवा, कुठे आता माता मुलींना जास्त माहिती आहे. कुठेही ठेवलं तर त्या मुंग्या कुठून जातात की त्याच्या घरी कोण जाते सांगायला तशी धारच लावतात आणि तिथं जातात. मुंगीच्या घरा कोण जाय मूळ देखून या मूळ धावत. तसं आपली अवस्था परिपक्व झाली, वैराग्याने युक्त झाली, अनुतापाने युक्त झाली की साधू संतांना देवाला कळत असतं की त्याचं नियोजन पुढचं देव करीत असतो. म्हणून सगळ्या माणसांना साधू संतांनी एकच मार्गदर्शन केले, आपलं चित्त शुद्ध करा. कारण येऊनी गोपाळ राहे तेथे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. येऊनी गोपाळ राहे, आपलं चित्त शुद्ध करणं हीच भगवंताची सेवा आहे. तुका म्हणे देवा चित्त शुद्ध ही तुझी सेवा. देवाची सेवा म्हणजे आपलं अंतःकरण शुद्ध करणं. का? अंतःकरणात परमात्मा राहतो, देवळात देव राहतो, पण इथं परमात्मा राहतो. आणि म्हणून काय आहे पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. आणि हाच आत्मा आपल्याला प्रसन्न होऊन जेव्हा कृपा आशीर्वाद देतो तेव्हा माणूस आनंदी होतो. बाहेरचं कुणीच आनंदी करत नाही त्याला. म्हणून स्वयंभू आनंद तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर साधू संत सांगतात, बाबा जे राजा परीक्षितीनं केलं, काय केलं? अंतःकरण वैराग्याने युक्त केलं, सर्व इंद्रिय असे आवरले. जसं काय तो कासव असतो ना, ज्ञानोबा उदाहरण देतात, कुर्म जिया परी वाईला अवयव, जे पसरलेले अवयव आपल्या जवळ येतो एखादा धोका दिसला की, तसं साधकानं अंतःकरण वृत्तीला आवरून एकाग्र होऊन एकचित्त होऊन भगवंताला हाक मारल्याबरोबर देव पळत येतो. कुणाच्याही संताच्या रूपात येईल, गुरुच्या रूपात येईल, कुणाच्याही. असं आगे कुणाच्या जीवनात आलं? राजा परीक्षितीच्या. म्हणून तुकोबाराय उदाहरण देतात, आपण शोक शनकादिकी उभारीला बाहू परीक्षितीला हो दिसा साधा. शोक आणि शनकादिक, सनत सनंदन सनातन आणि सनत कुमार यांनी हात वर करून सांगितलं 7च दिवस आणि त्या परीक्षितीच्या जीवनात राहिले होते. आणि म्हणून 7 दिवसात त्याला ते परम सत्य प्राप्त झाले. हो. आणि म्हणून त्या राजा परीक्षितीला सांगत असताना शुकाचार्य म्हणतात, अहो तुला तर 7 दिवस आहेत महाराज. पण ज्या सूर्यवंशामध्ये इक्ष्वाकुवंशामध्ये एक राजा होऊन गेला त्याला तर 1च तास होता. 1 तास उरला भाग्य दशा कैसी प्राप्त झाली, भाग्य दशा La
हरकत आहे. आज मी थोडं एक तास उरला खटवांगराय असे भाग्य दशा कैसे प्राप्त झाली. सापडला हरी दयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला म्हणून मुखानं नाम घ्या बाबा रे. स्वतः तुकोबरा म्हणतात ते बघा ना सुख सनका दे. अहो जे देवाच्या जवळ राहतात नेहमी, ज्यांनी जीवनाचं परम लक्ष प्राप्त करून जगतामध्ये फिरत फिरत सगळ्यांच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त केला, असे महान विरक्त आणि आत्मलाभाने संतुष्ट झालेले असे हे विरक्त साधू वृंद महाराज, त्यांना कोणी निमंत्रण पाठवलं नाही, काही नाही, सहज फिरत फिरत सुखाचार्यांच्या नित्य सहज स्वभावानं त्या निमिषारण्यामध्ये आणि त्या गंगेच्या तटेवर, आता जे हरिद्वार आहे त्या ठिकाणी, आणि ते तिथं आले आणि राजा परीक्षितीला सर्व यथार्थ परम जीवनाचं लक्ष्य परम अर्थ करून दिला आणि अनेक प्रश्नांचे उत्तर दिले. पण आम्ही नेहमी गोष्टी सर काय करतो, खरं सांगायचं म्हणजे श्लोकाला सोडून जास्त भजन सुद्धा घेऊन यावं वाटतं, कारण भजन असा निर्देश आहे. भजन फक्त मन इकडे तिकडे गेलं तर असं, पण त्याच्यात प्रत्येक ह्याच्यामध्ये जीवनाचं सूत्र आहे. एखादं जरी सूत्र आपल्या गणिताला लागलं ना तर आपलं गणित सुटतंय. म्हणून त्याच्यामध्ये अनेक सूत्र आहेत, ध्यान करून ऐकावं लागतं. अनेकदा ऐकतो पण 7 दिवसात त्या वागानं ऐकलं आणि पुन्हा ऐकावंच लागलं नाही. बघा ना, तो धुंदुकारी 7च दिवस ऐकलं. त्याचा प्रश्न आहे त्या गोकर्ण सांगतो त्या महात्म्यामध्ये भागवताच्या, की पहिल्यांदा गोकर्ण ज्यावेळेस भागवत कथा सांगतो त्यावेळेस एकटा धुंदुकारीच मुक्त होतो आणि त्याला विमान येतं, विष्णू पार्षद घेऊन जातात. तेव्हा स्वतः गोकर्णाला प्रश्न पडतो आणि त्या विष्णू पार्षदाला विचारतो की बाबा सगळ्यांनीच ऐकलं ना भागवत, मग यालाच तुम्ही विमान एकच घेऊन कसे आले, याचं मला काही कळालं नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं यानं जसं ऐकलं तसं या लोकांनी ऐकलं नाही, याचं अर्ध लक्ष कवा कवा घरी जात होतं म्हणून सर्व अंगाचा कान करून आणि केवळ मला मुक्त व्हायचं एवढाच जे अंतःकरणाचा जो उद्देश आहे, ध्येय आहे, असं सर्व करून जेव्हा श्रोता ऐकतो तेव्हा त्याला त्याच्याकडे जीवनाचं सूत्र सापडल्याशिवाय राहत नाही आणि मग त्याला मनमना मद भक्तो मध्याजमा मामेव माझ्याकडे येतात ते सर्व कानानं, सर्व इंद्रियानं, डोळ्यानं, म्हणजे सांगायचं 3 भाव आहेत, तनु मनो जीवे. सर्व भावे, सर्व भावानं जेव्हा तो कानामध्ये प्राण टाकून ऐकतो, कसं ऐका, जसं एकुलता एक मुलगा आणि वयाच्या शेवटी झालेला 50 ओलांडून गेल्यानंतर श्रीमंताच्या घरी एखादं लेकरू जन्माला यावं आणि ती पती पत्नी दाम्पत्य जत्रेला जावे, जत्रेमध्ये ते हरवावं. ती लेकरू जाऊ चुकून एवढं नवसासायासानं झालेलं, ती माता माऊली त्याची आई अनेक लोकांना विचारत फिरत असते आणि कोणीतरी लेकराची चर्चा करायला म्हणून सांगितल्यानंतर माय पळत पळत जाते आणि तिथं त्या बोलणाऱ्या लोकांकडे किती कान देऊन ऐकत आहे, तिला दुसरं काहीच ऐकू येत नाही, त्या माणसाचं बोलणं तेवढं ऐकू येते. लेकराची वार्ता जशी चुकलेल्या आई जशी ऐकते तशा पद्धतीनं आपलं हरवलेली निज वस्तू प्राप्त व्हावी या केवळ उद्देशानं आत्मजागृतीनं देवाच्या कृपेनं जेव्हा तो मनुष्य आपल्या आत्मकल्याणाला उद्युक्त होतो तेव्हा तो अशा पद्धतीनं साधू संताला सांगत असतो आणि विचारित असतो, काय म्हणतो, काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. बाबो माझं जीवन उद्धाराला प्राप्त होईल याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा. आणि अशा माणसाला मग एकच विचारावं वाटतंय, देव कृपा करील माझ्यावर, देव कृपा करील का, माझं जीवन देवाला आवडेल असं आहे का, साधू संत तुम्ही सांगा ना, काय साधना करू, अशी तीव्र अंतःकरणाची त्याच्या आणि जिज्ञासा असते. केवळ तो म्हणत असतो, ओसावेसे हे वाटे जे जे भेटे तयाशी, देव कृपा करील मज काय लाज राखील.
अहो इतके दिवस झालं देव माझ्यावर कृपा करेल का नाही, आणि त्याच्या मनाला एकच भूक लागलेली असते, तो म्हणत असते. अशा अंतकरणाच्या भगवंताच्या भेटीनं आणि अत्यंत व्याकुळ हृदयाला तुकोबाराय सांगतात, शुकसन का दिकी उभारीला भाऊ परीक्षितीला हो दिसा साता. ऐका हो 7 दिवसात परीक्षितीला ते सत्य सांगणारा महात्मा भेटला. 7 दिवस कशाला, 1-2 दिवस झाले होते. गंगेच्या त्या काठावर उदास अंतकरण करून राजा परीक्षिती बसला, आणि तेवढ्यामध्ये शुकाचार्य महाराज न सांगता सहज स्वभावाने देवाच्या प्रेरणा त्या ठिकाणी आले, आणि सगळं यथार्थपणे जीवनाचं निष्काम अवस्था, अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची कामना धरू नको, म्हणजे श्रवणाचं यथार्थ फळ मिळेल असं सांगितलंय शिवजी. ते म्हणाला असं कुठं सांगितलं? हो सांगितलं. तेच ऐकून तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतात, हो ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगली. म्हणजे ब्रह्मपद पर्यंत गेलेले माणसं कामने न जातात, पण ती वस्तू मिळत नाही म्हणून ते ठेंगणे झाले. ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणी बळे आम्ही भले शरणांगत. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. देवाला ऋण होत ना, हे ऋण केलं पुन्हा बऱ्याच लोकांनी केलं. पैकी आद्य अग्रणी शिरोमणी हनुमान मारुती. कारण तुम्हाला माहित आहे अभिषेकाच्या वेळेस 14 वर्षाचा वनवास, रखडलेला राज्याभिषेक घडला, आणि राज्याभिषेकाच्या वेळी रामप्रभूने सगळ्याला देऊन टाकलं, पण एकाला काहीच दिलं नाही. तेव्हा सीता माता म्हणतात मुख्य पाहुणा तसाच राहिलाय, बाकीच्या लोकांची बोलून करून सगळं संपलं तर की देवाचं त्याच्यापेक्षा काहीच राहिलं नाही. माझ्याकडे आहे म्हणजे माझ्या गळ्यामध्ये हात. म्हणून कसं आहे, मेळ लागत नाही तिकडे. देवाला विचारलं, देवा असं कसं भांडारातलं संपलं का? ती म्हणे ती भांडारातलं नाही, किती जरी या जगातलं दिलं तरी त्यांना काय त्याचं पारड खालणार नाही. मला माहित आहे काय देऊ त्याच्याशी, कारण त्यांचं निष्काम भावना होती, निष्काम काम करावं, आणि करताना बी मी करता नाही, आणि केल्यानंतर काहीच गरज नाही कशाची. वा सांडोनी दुधाची टकळी, वारीला गाव देऊ ते वेटाळी. गोवारी गाव धेनु ते वेटाळी. हा गोवारी गाव धेनु ते वेटाळी. वा किंबहुना कर्म फळी तैसे कीजे. जसा एखाद्या जंगलाला अग्नी लागतो,
त्याच्यावर कोणी भाकरी भाजते का? तसं ते आकाशामध्ये सगळ्या त्या जाळाच्या जे आहेत ना ते सगळ्या विरून जातात आकाशात. तसं कर्म आणि विरून गेलं पाहिजे, कारण कर्मामुळे जीव बंधनात अडकतो. म्हणून हे माहित होतं कुणाला? हनुमंतरायाला. म्हणून कामची नाही ते क्रोधाची कैसा ते कैचे भांडले. रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंकेचे. ऐक गड्या हो तुम्हाला सांगते, ऐसे जाणून खेळ खेळा. ते जाणून खेळ खेळा तर या खेळात आउट होत नाही, नाहीतर इथं फसतंय. असं नामदेवराय खेळ या प्रकरणामध्ये आपल्याला समजावतात. तसं देवऋणी होतो कशानं? कामनेच्या त्यागानं. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारुणी. आणि म्हणून निष्काम अंतकरण झालं राजा परीक्षितीचं. आणि म्हणले कुणीही येऊ द्या, मी मरतच नाही. याचा अर्थ बोध, आणि या ठिकाणी झाला बोध झाला मनाला. कारण जे मरणार आहे ते सारखंच मरत होतं जन्मल्यापासून. मला माहित नव्हतं, मला वाटत होतं मीच मरालोय. पण ते त्या दिवशी लक्षात आलं, शुकाचार्यांच्या प्रसादानं, भगवंताच्या कृपेनं, संतांच्या साधूच्या मला ते उमगलं, कळालं. काय झालं? अहो माझे सुख मज दाविले डोळा, दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. काय उतराये हो कवडी, काय उतराये हो कवडी. जन्मा नाही येणे ऐसे केले. कारण जन्माचं कारणच संपलं. नाथबाबा पहिल्या अभंगात सांगतात, जन्म घेणे लागेल वासनेच्या संगे. पण ती वासना जर हरिरूप झाली त्याची झाली अंगे हरिरूप. तिथं वासना राहते, ती वासनेसहित जी राहण्याचं ठिकाण आहे हरिरूप झालं. वासनाच हरिरूप झाली तर जन्माचं कारणच संपलं ना महाराज. कारण ही वासना हरिरूप कशी होते? वासना काय आहे हे कळल्यानंतर होते, आणि कशाची आहे हे कळल्यानंतर. नाशवान वस्तूची वासना धरून कधीच तृप्ती नाही हे वासनेला कळतं. तेव्हा ती वासना म्हणते ऐसे पुरवावी वासना. देवा साधू संतांची भेट व्हावी आणि त्यांच्याकडून माझ्या जीवनाचं परम लक्ष कळावं अशी वासना मला द्यावी. ही वासना तिकडे जाते. आणि म्हणून देवाला प्रार्थना होते, देवा आणि आमच्या जीवनामध्ये साधू संग द्या. आम्हाला कळत नाही, म्हणून संतांच्या कृपेनं आम्हाला ते कळून येऊ द्या. आणि म्हणून प्रत्येकाला जीवनामध्ये कोणीतरी प्राप्त झालं. तसं नामदेवरायांना कच ठरवलं, साधू संतांनी पाठवून दिलं विसोबा खेचराकडे. खेचर स्वामीची भेट झाली, खेचराने कृपा केली. आणि तेव्हा नामदेवराय म्हणतात, सद्गुरु नायके कृपा मज केली. निज वस्तू दाविली माझी मज. निज म्हणजे माझीच वस्तू मला दाखवून दिली. आणि म्हणून संताच्या जवळ काही नसतं, संत तुमचं तुम्हाला दाखवून देतात. जे हरपले आपण ते पावे, ते या संता पाहता घेऊ सावे. म्हणून मानावे ऐकावे त्याची सदा. आणि म्हणून सांगतात, शोकसन कादी की उभारीला बाहो, परीक्षितीला हो दिसा साता. 7 दिवसात त्याला प्राप्त झालं. कशानं?
नाम साधीनं देवाला धावा केल्यामुळं. आणि ही धावा करण्यासाठी काय लागतं? काहीच नाही लागत हो, म्हणून सतत धावा करा. कशी धावा करा? स्मरण करणं भगवंताचं म्हणजेच त्याचा अर्थ आहे धावा करणे. येईवो येवो येईवो धावो निया विलंब का वायाला लीला कृपाळे. हे धावा आहे. काकडा म्हणजे धावा आहे, हरिपाठ म्हणजे धावा आहे, सगळे अभंग म्हणजे धावा आहे. नुसतं रामकृष्ण हरी म्हणा ते सुद्धा धावा आहे. आणि धावा त्या परमात्म्याकडे त्याच्या संबंधाने जेव्हा तुम्ही काहीही म्हणा, कोणत्याही नावानं देवाला हाक मारा, फक्त अंतःकरणाच्या भावनेतून मारा. देवाला ऐकू जातं. देव फार काय लांब नाही, देवाचे काही गैऱ्या कानं झाले नाही, त्याला काही देवाकडे दाखवावं लागेल. अनंत कानाने, अनंत डोळ्याने, अनंत हाताने, अनंत शरीरानं तुम्हाला आम्हाला पाहत असतो, ऐकत असतो. म्हणून फक्त भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, एवढीच आठ सांगितले. अंतकरण शुद्ध कशानं होतं? देवाच्या स्मरणानं होतं. आणि संसारातल्या वस्तू, व्यक्ती, परिस्थितीच्या चिंतनानं अंतकरण खराब होते. म्हणून जगाचं चिंतन सोडून देऊन अंतकरण शुद्ध करण्यासाठी देवाच्या नामाचा आपण सतत टाकू बोलला पाहिजे. कोणत्या? या भगवंताचा धावा असा कुणी केलाय का? केला. त्या पांडव सज्जन सरळ मनाचे, दुर्योधनानं आणि शकुनी मामानं कपट केलं, सगळी संपत्ती हारून घेतली आणि शेवटी कपटानं म्हणले आता तुमच्याकडे आणखीन एक संपत्ती आहे. कोणती? तुमची बायको आहे म्हणजे धर्माला. आणि शेवटच्या डावावर बघा तुम्हाला जमते घालाय. धर्मानं ठीक आहे म्हणले, टाका डाव. आणि कपट करून बायको बी हरवली. आणि महाराज दुःशासनानं विवस्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आपला प्रयत्न बराच केला द्रौपदीने. आणि मनुष्य शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच बेदर होते स्वतः. अगोदरच घालून या भार राहील निश्चित असं होत नाही, म्हणून त्याला बेदर व्हावं लागते दुसऱ्या दिवस. आणि काही बेदर तर शेवट होतं त्याचं झालं, त्याला शेवट बिघडत नाही, देवावर विश्वास टाकावा लागतो. आपल्यावर विश्वास नाही, संसारावर, व्यक्ती, वस्तूवर, परिस्थितीवर मनुष्य विश्वास ठेवतो. हेच सांगते या कथेतून, या प्रसंगातून आपल्याला हेच बोध घ्यायचा आहे की सगळं देवाच्या मनावरच चालतंय. बघा आपण मध्ये गुटगुट करत राहतो. या बंधू म्हणे द्रौपदीचा नाही, ते वेगळं प्रमाण आहे. त्या ठिकाणी बक्कळ प्रयत्न केला, पण ज्यावेळेस शेवटचा पदर राहिला त्यावेळेस मग मात्र सोडून दिला. आता म्हणजे काही राहत नाही अंगावर, ते व्यवस्थित व्हावं लागतं. त्यावेळेस वरी हात केले हाताला गुंतला असे द्वारकेच्या म्हणल्यामुळे ते द्वारकेला जाऊन यायला उशीर झाला म्हणून असं ते सांगतात. देवाला म्हणले तू देवा एवढा कुठं जाऊन गुंतला होतास, कसा इतका वेळ लावलास? ते म्हणजे तूच म्हणलास की तूच म्हणलीस मला द्वारकेच्या राया म्हणून द्वारकेला जाऊन यावं लागते. मी कुठंच नाही, मी संपूर्ण विश्वाचा राया आहे, द्वारकेच नाही. थोडक्या दिवसात ती द्वारकेत पोहोचली. कुठेही सगळीकडेच आहे. तुझ्या साडीत आहेस,
तुझ्या सगळीकडे तुझ्या शरीरात रोमरोमात प्रत्येक कणाकणात संपूर्ण विश्वात मीच भरलोय. त्याच्यामुळे तुला काळजी करायचं कारण नव्हतं. फक्त तू एकदेशीयपणा मला दिल्यामुळे मला वेळ लागला. तस जेव्हा त्या द्रौपदी देवाचा हाक मारली, देवाचा धावा केला, तेव्हा तुकोबारा म्हणतात त्वरा झाली गरुडा टाकीले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. अहो त्या गरुडाला म्हणू लागला एवढा दमाना चाललास बघा दररोज तर लय पळतोस, पण आज तुझी स्पीड कमी झाली. ते गुरु म्हणला माझी जितकी स्पीड आहे जगात कुणाचीच नाही, पण देवाला ती एवढी गडबड झाली. देवानं त्याला जाऊन उडी टाकली, म्हणले जाऊ दे तुझं ती वेगन पिकाले. एका क्षणात 10 अडचण समोर द्रौपदीच्या तिथं आला. आणि माहित आहे पुढची कथा, सगळे थकून गेले परंतु साडीला म्हणजे संपली नाही आणि विवस्त्र करता आलं नाही. ज्याच्या अंगाला ज्याच्या देवाचं वस्त्र आहे त्याला कधी जगातलं कुणीच विवस्त्र करू शकत नाही. विठाला अशा अनेक माणसाचे काम केले. 2 उदाहरण तुम्हाला कळावे म्हणून सांगितलं. ग्रंथ तरी ऐकत आहो. आणि म्हणून उठाउठी करा स्मरणाचा धावा. दररोज बसले कुठे चालता बोलता खेळता भांडता उठता बसता सगळ्या हरिपाठामध्ये हरी बोला म्हणून सांगितलंय नाथबाबांना. भांडताना सुद्धा हरी बोला म्हणले. हरी बोला देता हरी बोला घेता सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैठता हरी बोला. हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी. एकांतात म्हणा कुठेही म्हणा सतत मुखानं नामस्मरण करत राहा. त्या नामस्मरणाची फक्त कधी कधी भाव द्या त्याच्यामध्ये आणि समजून घ्या देवा कुठेतरी आहेस म्हणून कळालं. जसं आंधळे आपल्या मायबापाला हाक मारतात त्यांना दिसत नाही, पण आई म्हणून हाक पडली की आई येते भाकर देते त्याला जीव घालते आंघोळ घालते. तसं आम्हालाही तू दिसत नाहीस कुठं आहेस की, पण म्हणतात सगळे ऐसे ऐकून विश्वास तुकोबारा म्हणतात. मी अनेक माणसाचे तू नाही नाश ते सुख दिले तयास जे झाले जे उदास सर्व भावे. जे उदास झाले अशा महात्म्याला साधू संतांना तुम्ही असं सुख दिलं कधीच नाश न होणार. आणि म्हणून मी हे ऐकून विश्वास निर्माण झाला देवा. आणि म्हणून तुम्ही सुद्धा आम्हाला अशा अविनाशी पदाला अविनाशी आनंदाला प्राप्त करून द्यावं. आणि ज्यांना कुणाला पाहिजे त्यांच्यासाठी तुकोबारा म्हणतात उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही नीर. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून तुम्हाला जर खरा तुम्ही धावा देवाचा अंतःकरणातून जर त्याला हाक मारला नाही, एकही शब्द त्याच्या कानावर गेला तर बस झालं. का बहुता बीड भक्ताची आकारा गोशी केशी राजा माय बापा तुझ्या पायी मद झाला असे विश्वास म्हणून आस मोकलिलो. कारण तुका म्हणे बहुत करीतात
हा, प्रेमाची आवडी लोभापूर, लोभाचा पूर जसा एखाद्या माईला येतो तसा अति उतावीळ आहे प्रेमाचं भरत देवाला येतो. कशामुळे तर फक्त नामस्मरणानं. त्याला काही दिल्यानं बाकीचं काही नाही, जगातलं सगळं काही खोटं आहे त्याला माहित आहे. पण खोटी वस्तू कितीही दिली शहाण्या माणसाला तरी घेत नसतो. देव आहे तो चतुरात शिरोमणी. आणि मग तुमचं फक्त घेतो, काय घेतो तर भाव घेतो. देव भावाचा ग्रहण करतो. देव तुमच्या अंतःकरणाचा ठाव घेतो. अंतरीची घेतो बाहे जोडी भावाची. भावाची जोडी किती तुम्ही म्हणून त्याच्याबरोबर देऊन तुम्ही हाक मारता. याच्यासाठी उठा उठी करी स्मरणाचा धावा सर्व देवाना मी देव. माझं म्हणून तो बऱ्या तुम्हाला मला सांगता सुख शनकादी की उभारीला भाऊ परीक्षितेला हो दिसा साधा. उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्म देवा नाही धीर तुरा झाली गरुडा टाकिले मागे द्रौपदीच्या लागे नारायणी. तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभापूर. उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्म देवा नाही धीर. अशा पद्धतीने यथामती यथावकाश जसा वेळ मिळाला त्या पद्धतीने आपण या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. चुकीचं ते माझ्या बुद्धीचा दोष योग्य आहे ते सर्व साधू संतांचे उच्चिष्ट बोलिलो उत्तरे कायमी ग्रवारे जाणावे ते. विठ्ठलाचे नाव घेता नाही शुद्ध तेथे काय बोध कळमद. यदक्षरम पदम भ्रष्ट मात्रा हिनत्वे भगत धर्म संहिता देव प्रसिद्ध परमेश्वर किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीशीले थमाले जेवरले पायी कपून न्यूनते कृते अधिक ते सरते करून घ्यावे तुम्ही ते तसे या न्यायानं झालेली सेवा भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित संपूर्ण परिवार या ठिकाणी याच्यामध्ये सम्मिलित असतो. म्हणून भगवंतानं त्यांच्या योगक्षेमाचं संरक्षण करून जीवनामध्ये परमार्थाची साधना त्यांना घडावी आणि उत्तरोत्तर अशा परमानंदाला जीवन प्राप्त व्हावं त्याच्यासाठी देवाच्या चरणी प्रार्थना. वेळेमध्ये वेळ आणि या ठिकाणी वेळ आपली संपलेली आहे. आपण जर थोडासा अनोळखी असल्यामुळे सगळ्यांना आता अनोळखी नाही तसा आपण पण वाचण्यात कमी असल्यामुळे पाठत नसल्यामुळं आणि नेहमी चिंतनाला नवीन असावा अभंग असं मला वाटतं की तुकोबाराने एवढे अभंग दिले नाथांनी ज्ञानोबाराने कधी कधी नवीन नवीन अभंग तेच अभंग घेण्यापेक्षा. कारण काही नसतं एकच सांगितले एकम सत्य विप्रा बहुधा वदंती. एकच सांगितलेलं असतं पण अनेक पद्धतीने सांगितलेलं असतं अनेक उदाहरणं दिलेली असतात. त्याप्रमाणे शुक आणि शंकादिकांचा जसा एक पुरावा देऊन तुकोबारा म्हणतात बाबा की केवळ त्या राजा परीक्षितीनं धावा घेतला भगवंताला हाक मारली आणि त्या हाकेला ओ देण्यासाठी संत मुख त्या ठिकाणी आलं आणि त्यांना यथार्थ परमार्थ आणि सांगण्यात आला आणि 7 दिवसाच्या अगोदर स्मरणाचं दुःख निवृत्त झालं. जीवन आनंदाला प्राप्त झालं. मरण्याच्या अगोदर मरून जगावं लागतं. मरणा हे आधी राहिलो मरून मग केले मणी होते ऐसे. म्हणून मरण माझे मरून गेले मज केले आभार. अशा पद्धतीनं मानव देहामध्ये करता येतं. करण्याचं सामग्री स्वातंत्र्य सामर्थ्य आणि हे सगळं देऊन परमात्म्याने पाठवलंय. त्याचा तुम्ही आम्ही सदुपयोग करावा. याच्यासाठी हा सर्व अट्टहास आहे. याच्यासाठी सर्व ग्रंथ शास्त्र पुराण श्रुती स्मृती साधू संत ग्रंथ भगवंत हे सगळे सतत आपल्याला जागृती देण्यासाठी प्रयत्न करतात. आपण संसारात राहून संसार करत करतच संसार काय आहे आपण काय आहे आणि या दोघांना चालवणारा कोण आहे याचे आपल्या जीवनामध्ये आणि त्याचं दर्शन व्हावं त्याची प्राप्ती व्हावी याच्यासाठी सगळा अट्टहास तुमचे देणे तुम्हा समर्पण या पायी झालो उतराई. पांडुरंगा सेवेमध्ये जमा करा कृपा करा सेवटी. ज्ञानेश्वर माऊली